नमस्कार. मी मुद्दाम एक शब्द वापरतो, रिटायर्ड सुभेदार मेजर साळुंखे. 31 वर्षाचा माझा फौजचा दौरा होता. हा माझा परिचय देण्याचा काही मकसद नाही, दुसरा मकसद याच्यामध्ये ज्या टायमाला माणूस रिटायर्ड हा शब्द वापरतो किंवा सेवानिवृत्ती हा शब्द आपल्यामध्ये येतो, हा शब्द थोडासा आपण म्हणतो याच्यामध्ये जसं हे व्हायला पाहिजे. परिचय कसं हे सगळे इंग्लिश झाले, निवास झाले, शैक्षणिक क्षेत्रातले लोक आहेत, यांना बोलण्याची टॅक्ट आहे. मला काही तशी टॅक्ट नाही, पण मला थोडी स्क्रिप्ट लिहून जर लिहून दिली तर एकदम टन बोलू शकतो. या कार्यक्रमामध्ये जसं सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलण्याचा, या शैक्षणिक स्तरावर बोलण्याचा जो मोका दिला त्याबद्दल मी नेवार सरांचा, इंग्लिश सरांचा फार मोठा आभारी आहे. कारण की अशा शैक्षणिक क्षेत्रात मी कधी बोललेलो नाही. जसं निवृत्तीच्या नंतर ज्या 2-3 गोष्टी हे आले मोठ्या खतरनाक. मला बी वाटत होतं मी निवृत्त झाल्यानंतर आमच्या दोघांमध्ये काहीच गॅप नाही. 1967 आमच्या दोघांचा जन्म झाला. 1967 ते 90 पर्यंत बिलकुल सकाळपासून संध्याकाळ, रात सकाळी सगळं. फक्त त्याचे 5 वर्ष काढून टाकायचे. 5 वर्ष म्हणजे पहिले जे 67 ते समजा पहिली वर्ष आले, नंतरचे जे दिवस बिलकुल 17 ते 18 वर्ष बिलकुल बराबरच. रात्रीचे बी अभ्यासाला बी, सकाळी बी. पण स्वभावातला मोठा बदल होता. एक इल टेम्पर आहे आणि एकदम गुल टेम्पर. त्यांचं जे बोलणं आहे हे एवढं अतिशय चांगलं होतं की ते माणसांकडे खचून जातं. जर गावात बी आले, पारापासून जर निघले, तुम्हाला यायचं ना 10 लोक भेटतील, 10 चांगलेच बोलतील. मी बोलू दे, अरे मी साक्षात ते थांबतात बोल, म्हणजे 10 लोक तरी ते सुद्धा बोलतात. म्हणजे हा त्यांचा गुणधर्म, ही त्यांची बोलण्याची स्थिती. कोणताही माणूस असू द्या, यंग असू द्या, म्हातारा असू द्या, सगळ्या त्यांच्या असू द्या. नाव ठेवलं मधू म्हणजे मध. इंग्लिशमध्ये त्याला हानी म्हणतात. सगळे गुण या माणसामध्ये. मध हे असं फुकट म्हणत नाही, 10 गुणापासून म्हणतात. तिथून काढत सगळं शोषण केलं, मध्ये ठेवलं, बाहेरचे टाकलं. ते प्रचंड चांगल्या रूपाने बाहेर टाकलं. मुलं पुरं एक्सपर्ट. विद्यार्थी कोणत्या तरी कोकणात एक विद्यार्थी समजतो. वरुडला एक चमकला, इटा एक चमकला, औरंगाबादला मला एक चमकला. अवघे हो, मी तुमच्या मित्राचा मी विद्यार्थी आहे. अप्रत्यक्ष डॉक्टर. आता सरांनी सांगितलं पाहिजे ते हे गावातच आहे. मग इकडून काढत तिकडून काढत सगळ्या फुलातून, गुलाबातून काढायचं काढत. हे गुलाबाच्या अलग फुलं त्यांनी जे बाहेर फेकले. मुलं कोण इंजिनियर, मुलगी शिक्षिका. आपले तर झालं, पण दुसऱ्यांचं बी कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी नगरसेवक आहे. ही कला त्यांच्यामध्ये. सॉफ्टनेस एवढा की सांगता मुश्किल नाही. इंग्लिशमध्ये गावात आहे, इंग्लिशमध्ये 2 गावात आहे. द मॅन हु इज ट्राईंग टू एव्हरीबडी प्लीज. खरोखरच गावात जा, प्रत्येक जण खुश. बाहेर या, प्रत्येक जण खुश. आणि आमच्यासारखा माणूस इंग्लिश न्यूटनचा लॉ, ऍक्शन अँड रिएक्शन इज इक्वल बट डायरेक्शन ऑपोजिट. राग आला, सगळेच गुण चांगले, एकही गुण असा अपवाद नाही. बोलताना पूर्ण सावधगिरी. आम्हाला बोलता येत नाही, हायकोडा प्रॉब्लेम नाही. बोलताना भस्कन काही बोलण्याचे. इथं प्रत्येक शब्द हा काटेकोर. इंग्रज सर म्हणतात ना, डॉक्टर काटेकोर. पैशाचं नियोजन काटेकोर, सगळंच काटेकोर आहे की नाही सर? भिन्न आहे की नाही? द मॅन हु इज ट्राईंग टू एव्हरीबडी प्लीज. प्रत्येक माणसाला खुश. इथं जर विचारलं, न्यूटनचा लॉ, ऍक्शन रिएक्शन इज इक्वल बट डायरेक्शन इज ऑपोजिट. सगळं उलटून जातं. एवढे चांगले गुण यांच्यामध्ये. पण यांचा जो सहवास आहे हा मला चांगला लागला. 2 मिनिटात येईल टेम्पर, 10-15 मिनिटात कोण. आणि असं कोणी केलं? ठीक आहे, असंच केलं. रागवादाची स्टाईल खूप शाळेत गुरुजी. एखादा जर व्हॉट्सअप नाही चेक केला तर म्हणतात गुरुजी मला ते जमत नाही, मी व्हॉट्सअप पाहत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे नियोजन आहे, बोलण्याची जी स्थिती व्यवस्थिशीर माणसाकडून व्यवस्थिशीर विद्यार्थी घडणारच. अंगातच मत लागलंय. प्रवास
प्रत्येक माणसाच्या नोकरीचा हा प्रवास टप्प्याटप्प्याने असतो. मी सुभेदार मेजर झालो, लास्टला झालो. पहिला तर शिपाईच होतो. यांचं तसं तेच प्राथमिक शिक्षक, सहशिक्षक, पदवीधर ह्यासाठी आहे. जसा जसा माणूस मोठा जातो, लास्ट टप्प्यावर जातो, दिसतो बसलेला, पण मानसिक तणाव आहे. जर मी सुभेदार मेजर होतो 100 पास. पण हे जे एवढं जे जीवन झालं, हे जीवन तर खळखळ झालं, पण त्याचं जे त्यांना जे गेन झालं, त्यांना जे मिळालं, हे सगळं उत्कृष्ट झालं. सोन्यासारखे पोरं झाले त्यांचे एकदम पट 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 पट. ठीक आहे, पण ते आपलं होतं कोणाचे कमी कोणाचे जास्त. पण देव बिलकुल रिटर्नचं जे मिळतं ना, बिलकुल इन्कम टॅक्स भरलं थोडं कमी जास्त होते, ऑटोमॅटिक वापस येतात ना. पण तसं त्यांचं झालं, इन्कम टॅक्स भरलं त्यांनी, ITR फाईल केली, पण पैसे ऑटोमॅटिक वापस आले. तसे मुलांचे वापस आले त्यांचे, विद्यार्थ्यांचे आले, सगळ्यांचे आले. बाकी हे जे म्हणतात ना की काय ते उरलेलं सोडणं पुरं करू, हे मला नाही वाटत की उरलेलं हे 4 धामणं जाऊ शकत नाही. हा गलत आहे की 4 धामणं जातील, मला नाही वाटत. ते मला 2 वर्षापासून मला 2 वर्षापासून मला आनंदी घेऊन जात बाकी सर्व काही ठीक आहे. तो जास्त बोलता येत नाही, पण त्यांचं जे जीवन आहे एकदम उत्कृष्ट. त्यांचं बोलण्याची स्थिती चांगली, सगळं काही व्यवहार चांगले. आपल्या सगळ्यांच्या जास्त टाइम न घेता त्यांचं उर्वरित आयुष्य एकदम सुखमय, आनंदमय. त्यांना सगळी प्रॉस्पेरिटी प्रॉपर्टी हे सगळं लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना. आणि इथंच बोलून माझं 2 शब्द थांबवतो.